इकडे तिकडे बसलेत. आज मोठी तिथी आहे आणि लग्नाची तिथी आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात. काय दरवर्षी करावं लोक महाराज प्रश्न पडतो. ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असतं तर या देशात इतकं रक्त लोकांनी दिलं असतं की मला नाही वाटत की हिस्ट्री तयार झाली असती. त्या आठवणीत मुंडे साहेबांसाठी मी रक्तदान शिबिर घेते. मी स्वतःही रक्त देते, कारण जर त्यांना लागलं असतं तर आपण रक्त कमी पडू दिलं असतं का? त्यांना लागलं असतं तर आपण काहीच कमी पडू दिलं नसतं. पण ज्याला कुणाला लागणार आहे त्याला कमी पडू नये या भावनेने आम्ही हे कार्यक्रम घेतो, रक्तदान शिबिर घेतो, आम्ही आरोग्य शिबिर घेतो, विविध कार्यक्रम राबवतो. आज वृक्षारोपण आहे, वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय. या कार्यक्रमांमधून मुंडे साहेबांना जिवंत करण्याचा, त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यांनी सांगितलेली कहाणी मला फार आवडली. लोक महाराजांनी, कहाणी नाही ती सत्यच आहे. द्रौपदीला कृष्ण म्हणाला तू सगळ्यांना साथ घातलीस पण मलाच घातली नाहीस, आणि मला साथ घातल्याबरोबर मी आलो. ईश्वराला सुद्धा मागितल्याशिवाय ईश्वर देत नाही, मागावं लागतं आणि मागण्यासारखं आपण असावं लागतं. आणि त्यामुळे मुंडे साहेबांचे संस्कार, मुंडे साहेबांचे विचार, माणूस असा नसतो, माणूस चुकतो, माणूस वागतो, आम्ही चुकलो असतो, काही झालं असेल, पण त्यांच्या मनामध्ये जी भावना होती सामान्य माणसाप्रती ती इतकी निष्पाप आणि इतकी स्वच्छ होती की त्यामुळेच ते जिवंत आहेत. ते काही माझ्यामुळे जिवंत नाहीत, ते आमच्या परिवारामुळे, आमच्या कर्तृत्वामुळे जिवंत नाहीत, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत आहेत. त्याचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळत असतात. ते पुण्यात्मा आहेत आणि म्हणूनच ते कधीही कोणाविषयी वाईट त्यांनी चिंतलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शताब्दी वर्ष आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी कार्यक्रम करते. कालच मी जबलपूरला होते, तुमच्या नागपूरवरनंच आम्ही इकडे आलो.